साल 1947 भारत आणि पाकिस्तान हे दोनही देश स्वतंत्र झाले, पण काश्मीरच्या रणभूमीने त्यांना कायमचं शत्रू बनवलं। आज 2025 मध्ये पहलगाम हल्ल्यांसारख्या घटनांनी अणुयुद्धाची सावली पसरवली आहे। जर दोन्ही देशांनी एकमेकांवर अणुबॉम्ब टाकले तर काय होईल? झटक्यात करोडो मृत्यू होतील, शहरांची राख रांगोळी होईल, जागतिक उपासमार होईल। हा प्रश्न फक्त काश्मीरपुरता नाही तर मानवतेच्या अस्तित्वाचा आहे। चला तर मग जाणून घेऊयात की या महाविनाशाची शक्यता किती आहे। नमस्कार, मी रवी, मराठी मिरर मध्ये आपले स्वागत आहे। भारत आणि पाकिस्तान दोनही देश अण्वस्त्रसज्ज देश आहेत। यांच्यात काश्मीर, दहशतवाद आणि जलसंधी तणाव वाढलेला आहे। CIA च्या 1993च्या NIच्या अहवालानुसार युद्धाची शक्यता 20% आहे, पण 2025 मधील पहलगाम हल्ल्यासारख्या घटनेने 26 नागरिकांचा मृत्यू झाल्यामुळे अणुयुद्धाचा धोका वाढलेला दिसून येतो। अशी चिंता सगळीकडे लागलेली आहे। भारताची नो फर्स्ट यूज नीती आणि पाकिस्तानची आक्रमक धमकी या तणावाला चिथून देतात। प्रिस्टनच्या अभ्यासानुसार गैरसमज किंवा दहशतवादी हल्ले अशा युद्धाला कारणीभूत ठरू शकतात। पाकिस्तानच्या शाहीन 3 आणि भारताच्या अग्नी 5 मिसाइल्समुळे दोन्ही देश अणुक्षमतेच्या उंबरठ्यावर आहेत। यानंतर अणुबॉम्ब वापरायची काय कारणे आहेत हे आपण जाणून घेऊया। अणुयुद्धाची ठिणगी पडण्याची कारणे खोलवर रुजलेली आहेत। यामध्ये पहिल्यांदा येतो काश्मीर वाद, नियंत्रण रेषेवर सततचे संघर्ष आणि पाकिस्तान समर्थित दहशतवादी घुसखोरी। उदाहरणार्थ 2025 मधला पहलगाम हल्ला या युद्धाला कारणीभूत ठरू शकतात। यामध्ये गैरसमज कोणत्या प्रकारचा दिसून येतो? चुकीच्या माहितीमुळे किंवा संवादाच्या अभावामुळे अण्वस्त्रांचा वापर होऊ शकतो। 1990च्या संकटात भारताच्या सैन्याच्या तैनातीमुळे पाकिस्तानने युद्धाची तयारी केली होती। पाकिस्तानची रणनीती यामध्ये काय दिसून होते? CIA नुसार पाकिस्तानला भारताच्या रणनीतिक श्रेष्ठतेची भीती आहे, ज्यामुळे ते पहिला हल्ला करू शकतात। यामध्ये दुसरं कारण आहे जलसंधिवाद। सिंधू जलसंधीवरून पाकिस्तानच्या धमक्या या युद्धाला चिथावू शकतात। रटगस विद्यापीठाच्या अहवालानुसार पाक समर्थित हल्ले 2025 मध्ये या युद्धाला कारणीभूत ठरू शकतात। भारत पाकिस्तानच्या वादामध्ये चीनची भूमिका निर्णायक ठरते। चीनने पाकिस्तानला 1970 ते 80च्या दशकात अण्वस्त्र तंत्रज्ञान पुरवले होते, ज्यामुळे भारत पाकिस्तानमध्ये अणुशक्ती शर्यत तीव्र झाली। ब्रुकिंग्स इन्स्टिट्यूटच्या 2017च्या अहवालानुसार भारत पाक अणुयुद्ध त्रिकोणी आहे, ज्यात चीनचा डोलारा आहे। अशा या युद्धाच्या पार्श्वभूमीत चीनची भूमिका काय असेल याचे आपण सविस्तर विश्लेषण करूयात। चीन पाकिस्तानचा प्रमुख सहयोगी देश आहे। विशेषतः चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरमुळे 2025 मध्ये पहलगाम हल्ल्यानंतर चीनने पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला असून भारताला संयमाची हाक दिली। 1962च्या युद्धापासून भारत चीन सीमावाद तीव्र आहे। अणुयुद्धात चीन पाकिस्तानला अप्रत्यक्ष पाठिंबा देऊ शकतो भारताला कमजोर करण्यासाठी। चीनकडे 350 अणुबॉम्ब आहेत, पण त्यांची नीती संयमित आहे। भारत पाक युद्धात चीन थेट अणुबॉम्ब वापरणार नाही, पण मिसाइल्स, ड्रोन किंवा सायबर हल्ल्यांद्वारे हस्तक्षेप करू शकतो। अमेरिका चीन शीतयुद्धात चीनला भारत पाक युद्धातून सामरिक फायदा आहे। भारताला अडकवून अमेरिकेचे लक्ष विचलित करणे हा डाव असू शकतो। या युद्धामुळे आर्थिक संकट काय येऊ शकते हे आपण पाहूयात। अणुबॉम्बच्या वापरामुळे जागतिक शेती कोलमडेल, चीनच्या आयात निर्यातीवर परिणाम होतील, रेडिएशनमुळे हिमालयातील नद्या दूषित होतील, ज्या चीनच्या पाणी पुरवठ्यासाठी महत्त्वाच्या आहेत। अणुयुद्धात पाकिस्तानला पाठिंबा दिल्यास चीनवर अमेरिका, युरोपचे निर्बंध येतील। भारताने चीनला प्रत्युत्तर दिल्यास लडाख किंवा अरुणाचल प्रदेशमध्ये युद्ध पेटेल, जे चीनला नको आहे। CIA नुसार म्युच्युअल ॲश्युअर्ड डिस्ट्रक्शनमुळे अणुयुद्धाची शक्यता कमी आहे, पण चीन संयुक्त राष्ट्रातून शांततेची मागणी करू शकतो, जसे 2025 मध्ये त्यांनी संयमाची हाक दिली। आणि अप्रत्यक्षपणे चीन पाकिस्तानला मिसाइल्स, ड्रोन किंवा आर्थिक मदत देऊ शकतो, पण थेट युद्ध टाळेल अशी चीन भूमिका घेऊ शकतो। यानंतर अणुयुद्धाचे परिणाम काय होतील हे आपण पाहूयात। प्रिस्टनच्या अहवालानुसार भारत आणि पाकिस्तानकडे जवळजवळ 100 आणि 150 संख्येने अणुबॉम्ब आहेत। त्यामध्ये भारताकडे 100 आणि पाकिस्तानकडे 150 अणुबॉम्ब आहेत। भारत आणि पाकिस्तान यांच्यात अणुयुद्ध झाल्यास तात्काळ 50 ते 125 दशलक्ष लोकांचा जागीच मृत्यू होईल। दिल्ली, मुंबई, कराची, लाहोर अशी शहरे राखेत मिसळतील। या स्फोटांमुळे वातावरणात धूर पसरेल, ज्यामुळे तापमान 2 ते 5 अंश सेल्सिअसने खाली घसरेल। यामुळे जागतिक शेती कोलमडेल। 2 अब्ज लोकांना उपासमारीचा सामना करावा लागेल। रेडिएशनमुळे दूषित जमीन, पाणी आणि हवा याचा परिणाम पुढच्या पिढ्यांवर होईल आणि या दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होतील। जागतिक व्यापार ठप्प होईल। अणुबॉम्बच्या वापरामुळे युरोप, अमेरिका येथेही अन्न टंचाई येऊ शकते। CIA च्या अहवालानुसार युद्धाची शक्यता कमी आहे, पण गैरसमज आणि दहशतवाद याचा धोका वाढवतात। 2025 मध्ये पहलगाम सारख्या घटनांनी तणाव वाढवला असून यासाठी शांततेचे प्रयत्न करणे गरजेचे आहे। आता याच्यावर काय उपाय केला पाहिजे हे आपण जाणून घेऊयात। पहिला जो उपाय आहे कूटनैतिक संवाद। भारत पाकिस्तानने हॉटलाईन संवाद वाढवावा।
आंतरराष्ट्रीय मध्यस्थी म्हणजे संयुक्त राष्ट्रे अमेरिका यांनी याच्यावर दबाव टाकावा. दहशतवाद नियंत्रणावर लक्ष द्यावे. पाकिस्तानने जिहादी गटांवर बंदी घालावी. यानंतर जलसंधी चर्चा. सिंधू जलसंधीवरील वाद सोडवावेत. यानंतर अणुयुद्धाच्या परिणामाबद्दल शिक्षण द्यावे. अशा प्रकारच्या उपाययोजना केल्या तर दोन्ही देशांमधील अणुयुद्ध टाळता येईल. यानंतर काश्मीरचा स्वर्ग अणुयुद्धाच्या सावटाखाली आहे, पण शांतता अजून शक्य आहे. सरदार पटेल यांनी एकसंध भारत घडवला. आता आपण शांततेची पायवाट निवडूया. तुमचं मत काय आहे? प्रत्यक्ष अणुयुद्ध टाळून पाकिस्तानला अजून कसा वेगळ्या पद्धतीने धडा शिकवता येईल हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण पुढची कहाणी तुमची वाट पाहते. धन्यवाद.